तर या मंचावर उपस्थित अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व संडे ग्रुप संडे फंडे आपण पाहिला आणि आज संडे ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगवली आहे। तर आपण सन्मानाकडे वळतोय। सुनील दादा पाटील यांचा शुभ सन्मान या मंचावर होताना मात्र पाहतोय। तुमचं विशेष आभार। त्यानंतर मात्र विनंती करेन अंबादास जाधव साहेब ग्रामविकास अधिकारी आदरणीय अंबादास जाधव साहेब या आपण आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। तर अंबादास जाधव साहेब ग्रामविकास अधिकारी यांचा मात्र शुभ सन्मान इथे मात्र सुहास दादांच्या शुभ हस्ते केला जाईल। आणि जर मागचा झेल घेतला तयारी रमणदास तारेकर यांच्याकडून 1000ची बक्षीस सागर पाटीलसाठी। अंबादास जाधव साहेब ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 2100 रुपयाची नगद राशी देणगी म्हणून येते। दादा तुमचे आशीर्वाद असेच आम्हाला लाभत राहू द्या, त्याबद्दल तुमचे विशेष आभार। थँक्यू सो मच। अंबादास जाधव साहेब ग्रामविकास अधिकारी थँक्यू सो मच दादा। आणि यानंतर मुख्य सन्मान 50 किलो मटणाची सोय केली आणि कधीही स्पर्धा असू दे कसंही असू दे या मैदानाला या गावाला 50,000 रुपये मैदानाला दिले, त्याला 50 किलो मटण दिला। प्रत्येक वेळेला आपल्यापासून मोठी सेवा देणारे एक मोठं व्यक्तिमत्व फक्त मनाने नाही तर प्रेमानेही मोठं असलेलं व्यक्तिमत्व सर्वांचे लाडके आदर्श ग्रामसेवक नवे तर ग्रामविकास अधिकारी म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे त्या आमच्या सगळ्यांचे लाडके रमणदादा तारेकर यांचा मात्र शुभ सन्मान केला जाईल। आदरणीय रमणदादा तारेकर सलग 3 वर्ष आदर्श ग्रामसेवक हा पुरस्कार फटकावणारे या गावची ओळख रमणदादा तारेकर यांचा सन्मान। टाळ्या वाजवा टाळ्या। सलग 3 वर्ष आदर्श ग्रामसेवक बनलेले तुमच्या आमच्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व रमणदादा तारेकर, सगळ्या ग्रामसेवकांचे अध्यक्ष आणि अतिशय उत्कृष्ट होतकरू व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व रमणदादा तारेकर यांचा विशेष आभार। आणि जिथे कमी तिथे रमणदादा नेहमी सांग तिथे आम्ही, ते रमणदादांची ही ख्याती राहिली आहे। भालचंद्र मोकळ यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल। भालचंद्र मोकळ साहेब या आपण। भालचंद्र मोकळ साहेब किरण दादा जितेकर आपण वर या। किरण दादा जितेकर विनंती करतो या आपण वर। आनंद दादा तारेकर या आपण आपला शुभ सन्मान मंचावर केला जातोय। आनंद दादांचा सन्मान इथे मात्र केला जातोय, आपण पाहूया। शेखर दादा तारेकर यानंतर आपला सन्मान शेखर दादा तारेकरांचा सन्मान केला जाईल। दोघांचा एकत्र सन्मान पाहिजे। नितेश दादा पाटील आणि शेखर दादा तारेकर या दोघांचा सन्मान एकत्र केला जाईल। मॅच तिकडे सुरू आहे आणि सन्मान इकडे सुरू आहेत। नितेश दादांचा सन्मान शेखर दादांचा सन्मान इथे मात्र केला जाईल। आनंददादा रामा तारेकर यांचा शुभ सन्मान मंचावर होताना आपण मात्र पाहतोय। करूया त्यांचं सहर्ष स्वागत। यानंतर सन्मान केला जाईल। पहिल्यांदा आपण नितेश दादा शेखर दादांचा सन्मान। शेखर दादा या तुम्ही पण। शेखर दादा नितेश पाटील यांचा शुभ सन्मान होताना पाहतोय। आणि अनिल दादा तारेकर त्रिदेव या त्रिदेवाचा सन्मान राहुल माधुरांच्याकडून मिलिंद मातेसाठी प्रत्येक षटकाला 500 रुपयाची बक्षीस।
यांचा सुनील दादा पाटील आणि रोहन पाटील, सुनील दादा पाटील आणि रोहन पाटील यांचा सन्मान केला जाईल. सुनील दादा पाटील, रोहन दादा पाटील यांचा सन्मान रमण दादा तारेकर यांच्या सोबत रोहन पाटील, सुनील दादा पाटील या सगळ्यांचा सन्मान. अंबादास दादा, धनेश गायकवाड, धनेश गायकवाड आपण पण या, आपलाही सन्मान. समीर दादा तारेकर, महेश पाटील, समीर दादा तारेकर, महेश पाटील यांचाही सन्मान केला जाईल. आणि सचिन मडवी आणि किरण दादा या सगळ्याही, किरण दादा जितेकर, भूषण दादा निकम आपण पण या, भूषण दादा निकम यांचा, किरण दादा आपण पण या. या दोघांचा झाला की आपला सन्मान सगळ्यांचा होईल. किरण जितेकर, सचिन मडवी, गावठाण यांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. धनेश दादा या पण, धनेश दादा, धनेश दादा, धनेश दादा गायकवाड ओवळे यांचा शुभ सन्मान होताना मात्र पाहतोय आपण. सचिन मडवी, गावठाण, किरण जितेकर, दापोली सगळ्या दिग्गजांचा सन्मान. विशाल दादा तारेकर, विशाल दादा तारेकर या आपण सगळ्यांनी, सगळ्यांचं करूया सहर्ष स्वागत. आणि सर्व संडे ग्रुप तुम्ही सगळ्यांना आनंद दिला त्यामुळे सगळ्यांचा विशेष आभार. आणि वळूया आपण या गावची ओळख सागर यांच्याकडे. हॅलो, तर स्कोर स्कोर झालाय, 16 झालेत. पुढचा चेंडू सुरेखदा खेळून काढला. इथे मात्र 40+ फायनल आपण पाहतोय, मेगा फायनल. आणि हा चेंडू जबरदस्त एफर्ट, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र युवराज इव्हेंटचे प्रोप्रायटर राहुल म्हात्रे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी मिलिंद म्हात्रेला 500 रुपये पारितोषिक. फायनल चालू आहे. साहिल भोईर, विपुल केदारीकडनं प्रवीण केदारीसाठी षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक. गोलंदाज आपण पाहतोय निलेश म्हात्रे. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. सुरेखरित्या एक धाव पूर्ण केली. संघाची धावसंख्या धपका लागतो ती मात्र आतापर्यंत स्कोर कार्डवर स्कोर झाला. आतापर्यंत पाहतोय आपण 20 धावा एकाच्या मोबदल्यामध्ये 21 झाल्यात. प्रवीण केदार आणि मिलिंद म्हात्रे असे सलामीचे फलंदाज. प्रवीण खेळतोय 2 मध्ये 1 आणि मिलिंद खेळतोय 6 मध्ये 16. 21 बनल्यात. मेगा फायनल. ओ सुरेश चेंडू अप्रतिम खेळून काढलाय. पॉईंट शेताकडे चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालू परंतु बघूया संघाची धावसंख्या धपका लागतोय. अक्कूबाई प्रसन्न या संघाची 22. 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स. 5 षटकांचा सामना असेल. निलेश म्हात्रे यांच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि इथे मात्र षटक संपण्याचा इशारा आला पंचांचा. पहिलं षटक होतं समाप्त. आणि बघा निनादजी तारेकर मैदानामध्ये ड्रिसबॅक, ज्यांना पारगावच्या इतिहासामधून, पारगावच्या नगरीमधून अंबादास साहेबांनी 2100 रुपये पारगाव प्रीमियर लीग साठी धनादेश दिलेला आहे. त्यांचा आम्ही करतोय शतश आभार.
आणि पारगावच्या इतिहासामधून पारगावच्या आणि खेड्यापाड्यामधून जन्माला आलेला तारेकर कुटुंबातील हा आदर्श ग्रामसेवक सलग 3 वर्ष रमण नामदेव तारेकर आणि डॉक्टर की पदावर असणारे आमचे बंधू प्रकाशजी पाटील, विष्णू पाटील, भालचंद मोकल, कुमार मोकल, नामदेव तारेकर व सर्व आचार्य और सिनियर हाँ. इथे यावं, बोला. नामदेव तारेकर, ज्ञानेश्वर तारेकर आणि सर्व आचार्य मंडल पारगाव यांना विनंती करतो की आपण रुचकर आम्हाला आपल्या हातातील चव चाटलीच आणि आपला सन्मान, विशेष सन्मान केला. त्या सर्व आचार्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. अन्नदाता सुखी भव. आगडी जवळ जाणं या एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये खाऊ नये मित्रांनो, आणि त्या अग्नी जवळ आगीचे खाव सोसल्याशिवाय आणि तव्यावरची भाकरी मिळत नाही आणि टाकीच्या गाव सोसल्याशिवाय डगराला देव पण येत नाही. त्या वृत्तीप्रमाणे आपण पाहतोय आणि ते आपल्याला आगीचे घाव सोसून अन्न घातलंय आणि ज्याने ज्याने अन्नदान दिलं. पहिल्या दिवसामध्ये अमित तुषारा म्हात्रे यांच्याकडनं अन्नदान, दुसऱ्या दिवसामध्ये अनिकेत पाटील आणि विकास पाटील यांच्याकडनं अन्नदान आणि तिसऱ्या दिवसामध्ये नागोबाई नामदेव तारेकर यांच्या स्मरणार्थ मोक्ष रमण तारेकर यांच्याकडनं 50 किलो मटन सर्वांनी रुचकर भोजनाचा आस्वाद घेतलाय. सर्वांचं करूया शतस्य आभार. सरचे स्वागत. स्कोर गाडो स्कोर झालाय, गोलंदाज झालाय रवींद्र मोकाल. हा, मंथन मोक्कल आलेले आहेत. त्यांचं सुद्धा त्यांना वर यायचं, त्यांच्याकडनं आम्हाला एक कूलर मिळाला आहे. ह्याला प्रवीण केदारसाठी प्रत्येक षटसाठी विपुल केदार यांच्याकडनं 500. हो, दॅट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी. पाच षटकांचा सामना असेल. रवींद्र मोकल या गोलंदाजांना हॅट्रिकला ओनली मोकल जेंट्स ग्रुप करून 5,000 रुपये पारितोषिक. बघा, रवींद्र मोकल साठी हॅट्रिक साठी 5,000 ओनली मोकल जेंट्स ग्रुप करणं हॅट्रिक साठी. बघा काय आगलं वेगळं बक्षीस. बघा 5,000 रुपये, 3 विकेट घ्या, 5,000 कमवा. हो, इथे बघा आम्ही एक जेल मध्ये 2,500 कमवले, तुम्ही 5,000 कमवा. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी झाली, 1/25. बघा जीविका तारेकर, आमची कवी तारेकर यांची सुकन्या तन्वी तारेकर आज वेगळीच खुश आणि बॉक्सिंग फायटर गोलू भाई आणि सार्थक तारेकर. आमचा ओनर तर अतिशय खुश आहे, त्यापेक्षा मावशी जास्त खुश आहे. आनंदी ट्रान्सपोर्ट. प्रवीण केदारी खेळतात 7 मध्ये 5 आणि मिलिंद म्हात्रे खेळतात 8 मध्ये 16. जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत. काय दमदार फलंदाजी. रवींद्र मोकाल बघा चेंडू टाकून झालेत या षटकातील अजूनपर्यंत. हा, षटक संपलंय. विपुल म्हात्रे पण उपस्थित झालेले आहेत. विशी कोहली सर मॅनफॉर्म गव्हाण, आत्माराम कोहली सर मॅनफॉर्म कुंभरभुजे आणि प्रवीण पवार सर मॅनफॉर्म पनवेल. स्कोर झाला आहे 27. 27 रन, लॉस्ट ऑफ 1 विकेट्स. 3 चेंडू डॉट आलेत. स्कोरिंग मध्ये आपण पाहतोय जबरदस्त गुणलेखन अमितजी कडू करावे. हनुमान जन्मोत्सव सोहळा पालखी निघणार. माऊली आतिश कॅमेरामॅन बघा रणरणत्या उन्हामध्ये सुंदर कार्य. क्षणचित्र टिपलीत. वा, तुझं पण कौतुक.
चंद्रकांत दादा पोपेडा यांची माऊली प्रसाद लाईव्ह. आणि गोलंदाज आपण पाहतोय पाऊस काय रे, विपुल का कोण काय अंकित. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या अक्कूबाई प्रसन्न धापका धावा लागला त्या मात्र. आणि जर अंकितने जर विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक विपुल केदार यांच्याकडनं. ओ गुड डिलिव्हरी. आज जबरदस्त चेंडू आणि इथे मात्र विकेट आणि 500 रुपये आलेले आहेत. ना फोन पे ना गुगल पे, ओनली कर 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 कॅश आमच्याकडे जमा झालेले, आम्ही इथं ठेवतो. सर्व आचार्य मंडळ पारगाव सिनियर आचार्य या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरून स्थान बनवा. सर्व आचार्य मंडळ पारगाव आणि तिकडे कन्या शेड वगैरे आहेत, तर सर्वांना विनंती करतो की आपण मंचावर याचा 40+ फायनल चालू आहे. तर पारगाव गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रामधील आणि उच्च पदावर असणारे सर्वांना विनंती करतो की आपण मंचावर स्थान बनवा. ओ गुड कॅच, जबरदस्त झेल बघा, 2 विकेट. वा आजार जमा झालेत बघा. विपुल केदारे एंगेजमेंट झाल्यानंतर जावे होणार कोपरचे, जबरदस्त पाहमध्ये. मिलिंद म्हात्रे कुणाल खेळतोय 9 मध्ये 18 बनवलेत मिलिंद म्हात्रेने. आणि नवीन फलंदाजाला प्रत्येक 6 ला युवराज मेंट्स यांच्याकडनं मिलिंद म्हात्रेला राहुल म्हात्रेकडनं 500 बघा. एक धाव बलून पूर्ण केली. संघाची धावसंख्या दाखवायला लागली 3 गडी बाद 28. 5 षटकांची लढत. मोक्षा तारेकर सामन्याचा आनंद घेतोय. रमण तारेकर यांची सुकन्या, आमची जीविका, आमची तन्वी, आमचा सार्थक, गोलूभाई, सर्व ग्रामस्थ मंडळ पारगाव आज एकजूट झालाय. गावाची एकात्मता काय असते पाहायला मिळतोय. ओ जबरदस्त. इथे मात्र बघा, कधी हातात बॅट नाही पकडली पण आज मात्र जबरदस्त कामगिरी. पारगाव प्रीमियर लीग चालू होताना थोडा काही कारणास्तव थोडासा बेल झाला. पुढच्या वर्षी वेगळ्या टायमिंग मध्ये आणि लवकरच पारगाव प्रीमियर लीग रत्नादीप दादांनी सांगितलं की तुमचा भेट पुन्हा एकदा आले. नावात त्याच्या लयबलवाला विपुल आणि अंकित केदारी पारगाववाला पैसेवाला. वा कोण आलाय? दिलखुश दलवी उत्कृष्ट आचार्य आले. आता मात्र दिलखुश दलवी यानंतर षटकार मारला तर आमचे प्रीतम अनंत शेठ दलवी यांच्याकडनं 500 रुपयाचा षटकारला 500. उत्कृष्ट गायक, एक व्यावसायिक, भजनी आणि जीवाचा जीवलग दोस्तीच्या गरीबाला मानणारा जाणणारा माणूस कन्या शेठ पाटील. बॅट्समन दिलखुश दलवी 4 बाद 32. बघा गोलंदाज पाहतो आपण महेंद्र पाटील माजी सरपंच. बघा सुरक्षा रक्षकामध्ये कार्यरत आहेत आणि वा काय झेल घेतलाय सरपंच साहेबांनी. सरपंचांना काहीच नाही. लक्ष्मीबाई बाई पाटील आणि आमच्या निशाताई, आमच्या सायली भोईर, सायली पाटील आणि मनीषा माणिक पाटील आणि निशा रत्नादीप पाटील आणि आर्या चंद्रकांत पाटील सर्व भगिनी आज मात्र पाहायला मिळतील. पारगाव प्रीमियर लीग आपल्या गावाची एकात्मता. इथे पारगाव मध्ये माता भगिनींची कमी नाही.
आणि 32 झाल्यात, 5 गडी बाद 32. शशांक म्हात्रे उर्फ बाबू. बघा, महेंद्र पाटील साहेबांचा चेंडू आणि ऋषिकेश मोकर साहेबांचं आगमन. शशांक म्हात्रे यांनी जर षटकार मारला तर ऋषिकेश मोकर उनकी ओर से 1000 रुपए का इनाम. इनाम बढ़ाया. ये देखो ये क्या हो रहा है मैदान के अंदर. मेगा फाइनल है 40+ की. जो जीतेगा वो ट्रॉफी के लिए हकदार होगा. यानी कि अंपायर का इशारा, सिग्नल है. प्रवीण पवार सर, क्या हुआ? हॅलो. हॅलो हॅलो. दिलखुशने षटकार मारला तर माझ्याकडचे 500 रुपये. अमित कडो. हॅलो. दिलखुश. जमत असत प्लेअर काढले झाले रायची बीजिंग काय आपल्याकडे. पस्तीस धाबावरती लागल्या. मोक्षा ओम फायटर आणि आनंदी ट्रान्सपोर्ट या दोन संघाने टॉस करायचे लगेचच. आनंदी ट्रान्सपोर्टचा कॅप्टन रेडी आहे. तर मोक्ष बँजो येतोय, त्याच्यामुळे मेगा फायनलचा टॉस ही बँजोच्या धूम धडाक्यातच होईल. टॉस क्रीजवर घेऊ ना आपण नंतर. बँजो आला की मग आपण नाचू आज थोडसे. चला बॉल द्या, त्यांना बॉल द्या. ग्राउंड मध्ये बॉल द्या रे बाळा. बॉल द्या, हा एक द्या. विशू कोहलीनं पाय टाकला तर असं वाटलं स्टेज मोडलं की काय. हत्ती परवडला.
राजकुमार जितेकर यांनीही या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. चला वळूया सामन्याकडे, या उत्तरार्धाकडे. +40 मेगा फायनल आणि 40+ची मेगा फायनलची ही मात्र सेकंड इनिंग. 35 धावा धावांकडे लागले. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे 30 बॉलमध्ये. चला तो बॉल घ्या. बॉल आलाय तो आणि नवीन बॉल रेडी आहे का तिकडे पंच? ओके. सन्मान करून घेऊया नंतर नको पंचा. आदरणीय नामदेव दादा तारेकर आचारी यांना विनंती करेन, या आपण जेवढे सगळे मंडळी जे आचार्याची भूमिका निभावले ना, त्या सगळ्या आचार्यांना मी विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. असं नसतं पाहिजे. सामना सुरू झालाय. 36 धावांचा टार्गेट आहे आणि पहिला बॉल मात्र टाकलाय डॉट. समोरचं जो वातावरण आहे ना, जो आवाज जास्त बाजूला व्हा सगळ्यांनी. इथून स्टेजच्या समोरून सगळ्या बाजूला व्हा. इथून काही आवाज येत नाही मॅचचा. त्याच्यामुळे विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी बाजूला व्हा प्लीज. आवाज काहीच येत नाही आम्हाला. 36चा पाठलाग करायचा आहे. 1 रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न. बॉल बाजू सीमाच्या आसपास रोखलाय. पहिला बॉल डॉट. त्यानंतर इथे मात्र 2 रन्स आल्या. ऋषिकेश दादा मोकळ यांच्याकडून कोणीही षटकार मारू द्या ना, 500 रुपयाची बक्षीस. आज षटकारांचा भाव वधारलाय. एका षटकाराला 500. ऋषिकेश दादा मोकळ यांच्याकडून. दोघांपैकी कुणीही मारू द्या, 500 कमवा. 2 फलंदाज मात्र पाहतोय आपण. रवींद्र आता नॉन स्ट्राईकला. निलेश गोलंदाजीच्या मार्कवर विनायक. वाईट बॉल. 3 धाबा धाबालकडे लागतायत. आव्हान मोठं नाहीये पण तसा विचार केला तर छोटंही नाहीये. रन्स मात्र मिळत आहेत तब्बल 2 आणि 2 धाव्याने 5 धावसंख्या उभारली जाते. कमलाकर दादा दळवे यांचा मात्र शुभस्थान मंचावरती पाहतोय. आतांची उत्तम चव आणि त्या चवीनं सगळ्यांना अतिशय उत्तम अन्न जेवायला घालणारे हे आचारी. त्यांच्यामुळेच आपण 3 दिवसामध्ये अतिशय उत्तम जेवतोय, जेवण घेतोय. त्या दादांचं मात्र आपण करतोय ते शुभसन्मान. दादा थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर मात्र आपण बोलूया दिलीप दादा पाटील. दिलीप दादा पाटील यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र केला जाईल. दिलीप दादा पाटील. दिलीप दादा पाटील या सगळ्या आचार्यांचं आपण करूया शुभ सन्मान आणि स्वागत. कारण दादा मी नेहमी सांगतो की जेवण झाला असं म्हटलं की सगळी जेवायला जातात, पण त्याच्या मागची मेहनत, त्याला काय काय लागतं, किती वेळ लागतो, ते कसं बनवलं जातं, यासाठी अफाट मेहनत जी मंडळी घेते ना, या एकदा सगळ्या आचार्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सगळ्यांना विनंती करेन की आचार्यांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 2-2 हातांना आपण जेवलो, त्या 2-2 हातांना टाळ्या वाजूया.
त्याचबरोबर कन्याश्री पाटील यांचे आगमन दुपारपासून झालंय, त्यांचे दादा आपलं सहर्ष स्वागत. वळूया आपण या सामन्याकडे. दाभोलकर धावा लागले ते आतापर्यंत 5 षटकामध्ये 35-36चा पाठलाग करायचा आहे. दाभोलकर धावा लागला. षटक क्रमांक 2 आता मात्र सुरू होईल. पहिले षटक सुरू आहे, अजून एक बॉल शिल्लक आहे. धावा लागलेत 5. 2 बाद 5, 2 फलंदाज बाद झाले. कैलास दादा तारेकर याने मात्र बॉलला सरळ दिशेनं एक्स्ट्रा दिशेनं भिरकावला. रन्स मात्र 2 घेतल्या. वा क्या बात. असल्या उन्हामध्ये 2 रन्स कंप्लीट करणं सोपं नाही आहे तसं, आणि कधीच न खेळणारी मंडळी आहे. स्पेशली म्हणजे हौशे गौशे नवशे असा प्रकार जो असतो ना, त्यापैकीची सगळी मंडळी आहे की आपल्या आतमध्ये मनामध्ये असलेली क्रिकेट आज पारगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळताना त्यांना मात्र आपण पाहतोय, निहाळतोय. त्यांच्यामुळे त्यांचं करू सरचे स्वागत. सगळा महिला वर्ग मात्र ऑन स्क्रीन आपण पाहतोय, त्यांचंही करूया सरचे स्वागत. स्मरणिका रोहित पाटील नातीकडून मगाशी बक्षीस लगावली होती जयंत दादांना, तिचंही करूया सरचे स्वागत. सगळ्या महिला वर्गाचं सरचे स्वागत. रोहित पाटीलची आजी, रोहित पाटीलची आई, रोहित पाटीलची आई झाली, मिसेस आणि मुलगी, संपूर्ण परिवार रोहित पाटीलचा इथे मात्र मंचावर पाहतो. कैलास तारेकर यांनी जर षटकार ठोकला ना तर युवराज इव्हेंटचे सर्वेसर राहुल मात्र यांच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. परंतु कैलास दादांना माहिती आहे 4 पिढ्या या मंचावर उपस्थित आहेत. आजी, आई, मिसेस आणि मुलगी असे 4 पिढ्या. एक महत्वाची गोष्ट ही आनंदाची आहे की हातात हात घालून एकत्र आलात, ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि अशाच आनंदी राहा, अशाच हसत राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा. रन्स येत आहेत, परंतु आता मात्र धावून धावून दमछाक होणार. कैलास दादा यातील मात्र शंका नाहीये. बॉल काही सीमारेषेच्या बाहेर जात नाही, पण तुमची दमछाक मात्र करून घेतोय. आता ढकलत ढकलत गाड्या ढकलाव्या लागतील हे लक्षात घ्या. 3 धावा काढले, 3. जीवाच्या पलीकडे धावू नका. कैलास दादा, निलेश दादा लक्षात घ्या, बिनकामाची संध्याकाळी मशागत करायला लागेल. त्याच्यामुळे सामना जिंकेल हरेल हा नंतरचा पार्ट आहे, पण दमू नका जास्त, कारण ऊन पण खूप आहे. धावा मात्र लागल्या ते आतापर्यंत 8, 10 धावा सॉरी, वाईट बॉल. हा, 800 धावा येणं गरजेचं आहे तुम्हाला. 10 धावा आणि या एकानं 11 धावा मात्र मजल मारली आहे. जय हनुमान प्रसन्नाने आई अक्वाई प्रसन्न 2 संघादरम्यान लढत. एक रन्स, चांगले रन्स जोडले आहेत आतापर्यंत कैलास दादानी. धाव संख्या 12 धावा. धावपलकावर धावा लागत आहेत त्या 12 धावा. 36 धावा करायच्या देखून. काय बारा धावा. एक रन शॉर्ट होती मगाशी. ही 1 रन्स मात्र येते आणि एका रन्सनं 13 वर मजल मारली. तेरा धावा. मगाशी 1 रन शॉर्ट होती. वाईट बॉल एक्स्ट्राचे रन्स मात्र येते. वाईट आला ना की आनंद होतो बॅट्समनला. नॉन स्ट्राईकला निलेशलाही. त्याला माहिती आहे की कमीत कमी धावायला कमी लागेल, असे रन्स येऊ द्या. वाटच बघत असतील तेही, परंतु चांगली रन बिटवीन द विकेट्स दोघांनी दाखवली. दिशा दिली आहे, त्याच दिशेने खेळलं जात आहे. खेळ तर चांगला आहे कैलास दादांचा, कारण ते बॉल कनेक्ट करतायत. दुसऱ्या रन, वा, प्रयत्न जरूर केलाय. अपिलामध्ये उत्साह. फलंदाज बाद. निलेश बराच धावला परंतु शेवटच्या क्षणाला मात्र पॉपिंग क्रीज मध्ये आपले बॅट तर पोहोचू शकला नाही आणि त्याच्यामुळेच निलेश झाला रन आउट.
4च बॉलमध्ये स्ट्रॅटेजिक टाइमआउट झाला दुसऱ्या इनिंग या दुसऱ्या ओव्हरच्या. 4 बॉल झाले 4. पंच बॉल किती झाले 5 झाले 5. हा धावांमध्ये जरा फेरबदल आता केला दोघांनी मिळून 16 रन झाले. 16 रन झाले. 16 लक्षात घ्या. अजूनही 20 धावांची गरज आहे 18 बॉलमध्ये. चांगला बॉल गोलंदाज मात्र पाहतोय. 2 षटकांचा खेळ मात्र संपला आणि धावपलकर धावा लागल्या त्या 16 धावा. अजूनही 18 बॉलमध्ये 20 धावांची गरज. 18 बॉल 20. शंकर पाटील मृदुंगमणी. हा बॉल फटकावू शकला असता. रन्स मात्र इथे मिळते 2. 1+1 2 धावा. गोलंदाजच्या मार्कर विनायक आहे. विनायकच्या या बॉलवर 2 धावा आल्या एक्स्ट्राच्या. विनायक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. क्या बात. कैलास तारेकरनं खूप सुंदर फटकेबाजी केली आहे परंतु फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडते. टाइम खूप छान साधतात ते आणि त्याच्यामुळे त्यांना रनिंग बिटवीन द विकेट्स त्यांना खूप करावी लागते आणि अशा प्रकारे इथं मात्र 2 धावा या बॉलवर आल्या. 20 धावा बोर्डवर लागल्या. 16 धावांची गरज आहे. 17 बॉल 16 धावा. पुन्हा एकदा खूप सुंदर टेक्निक. कैलास दादांची खूप सुंदर टेक्निक पाहतोय. रन्स खूप छान घेतले जात आहेत परंतु थकणाऱ्यातील मात्र शंका नाही आहे. 2 धावा या बॉलवर. मी म्हटलं थकणार. पाणी पाहिजे घ्या मागून नाही तर रिटायर्ड हर्ट व्हायचं असं ते घ्या. पाणी घ्या. पाणी तिकडेच ठेवा. थोडासा दम खाऊन खेळा काही हरकत नाही. छोटे बंधू आमिर दादाने सांगितलं की बाबा दमू नका जास्त. शेवटी टेन्शन तो राहतोच ना. हा रागात फटका ठोकलाय. चांगला फटका पिक केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक कदा इथेही 2 घ्यायचा प्रयत्न केला जाईल. दमलेत पुरी झाली हाऊस झाली की एक काम करा. फाईन लेगच्या तिकडे मारा. आता हे तिकडे फिल्डिंग लावू नका कोणी. फाईन लेगच्या तिकडे मारा नाही तर मग रिटायर्ड व्हा. खूप दमलेत. कॅप्टन रिटायर्ड व्हा तुम्ही नाहीतर वाट लागेल. नाही खेळणार आहेत ते पंच बाबा खेळणार आहेत. कॅप्टन आहे शेवटी. त्यांना वाटतं आपण जिंकलं पाहिजे. तिकडे कशाला फिल्डिंग लावली फाईन लेगला. तिकडे मारणार ते होते. आम्ही सांगितलं फाईन लेगला लावू नका. लगेच तुम्ही फिल्डिंग फाईन लेगला लावली. कमीत कमी तिकडे तरी मारला असता. बाहेर मारा एक बाहेर. ह्या धावा वाईट बॉल असा वाईट पडला का बरा. थोडासा वाईडच सांगतात ते. नाही वाईट नाही बघा. स्वतः कॅप्टनने सांगितलं माझ्या पायाला लागला बॉल. क्या बात. ही तर प्रामाणिकपणा आहे ना क्रिकेटची. ती जपली जाते कैलास दादांकडून. आता बरं वाटलं स्वतःला पण. रिटायर्ड हार्ड कसं व्हायचं म्हणून आता क्लीन बोल मात्र झाले. याच पाणी घेऊन जा मैदानामध्ये. चला
त्या बॉल पाणी आहे ना, पाणीवाल्याला अंपायर तुमच्या जवळ उभा करून ठेवा तुमच्या सावळीमध्ये. हां, जो ड्रिंक ब्रेक्स पाणी घेऊन धावपळ धावा किती लागल्या दादा? 24 धावा लागल्या. आता जिंकण्यासाठी 12 बॉल. ओव्हर झाली नाही दादा, ओव्हर झाली ना? झाली झाली. वाईट 3 डबल 3 डॉट. महेश पाटील आणि शंकर पाटील षटकार ठोका. युवराज इव्हेंटचे राहुल मात्रेकडून 500 कमवा. 12 बॉल 12 धावा. बघा राज, ते सांगितलं प्रफुल्ल कामाला गेला की जिंकत होता, सुट्टी घेतली डायरेक्ट पराभव. काय करणार, इथे बोलणार तर सगळं. हां, पराभव तुम्ही सोबत आणला ना, गॉगल लावायची गरज काय होती? प्रफुल्ल मोकल एक्झॅक्टली अफलातून खेळ ज्याचा ऐन उमेदीमध्ये राहिलाय आणि एअरपोर्टमध्ये बाउन्सरचं काम करतायत. बाउन्सरचे त्यांचे अध्यक्ष आहेत प्रफुल्ल मोकल. मग त्यांचं कामच बॉडीगार्डचं काम एकच, दिसलं का झापट मारायची. परंतु लक्षात घ्या, एअरपोर्टला हे चालत नाही. हा, एअरपोर्टची केस मोठी होती. 12 बॉल 12 धावांची गरज आहे. नो बॉल, नो प्लस 1, एकूण 2 धावा. पंचांसाठी सूचना आली आहे. पंचांनी आपली कामगिरी खाली करायची, पाहुण्यांच्या जागेवर जाऊन बसू नये. पंचांची भूमिका जी आहे, आपलं काम आहे ते आपलं पण निस्तरायचं. बिना कामाचं पाहुण्यांच्या यादीत जाऊन बसू नये असं आयोजकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे बघा, तुम्ही ठरवा. पहिला बॉल नो बॉल आला, त्यानंतर मात्र 1 रन साली धापलकर धावा आता लागल्या 27 धावा. सामना बनत चाललाय. मी म्हणे की हा सामना खऱ्या अर्थानं कैलास तारेकरांनी बनवला. अरे वाह, काय सुंदर फटका. जाऊ दे रे बाबा, धावून दमलेत ते. आणि इथे मात्र हा आलाय चौकार. रणनीती सोन्या गायकवाड काहीतरी करतायत, त्यांना माहिती हरायचं नाही आम्हाला. रणनीती नाही, आपला डायरेक्ट खेळ असतो, डोक्यात काहीच नसतं आपल्या. डायरेक्ट ठोकाठोकी. दुसरी 50 या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावावरती आहे. 2 भाऊ मैदानावरती आहेत. 1 रन्स मात्र मिळते. 2 बंधुराजाने विचार केला, आता 7-12 सोडायचा नाही, आपण दोघांनी जिंकायचं, दुसऱ्याला येऊनच द्यायचं नाही ते. त्याच्यामुळे मात्र इथंच खेळत राहायचा. मारला आणि एक साधा सोपा बॉल होता, तिथे मात्र फसला आणि महेश पाटील बाद होतील. धापलकर धावा लागल्यात ते आतापर्यंत विचार केला. 32 धावा अजूनही गरज आहे ती 4 धावांची. 4 धावांची गरज. षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आय थिंक, आणि दुसरे 6 बॉल. 8 मध्ये धावा काढायचे 4. सामना बनेल का? गोलंदाज 2 बॉल डॉट टाकेल का? महेश डोंगरे, 8 बॉल आहेत साहेब. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. 8 बॉल 4 हा सामना मी वारंवार सांगतो की कुणाल कैलासदादा तारेकर यांनी बनवला, अतिशय उत्तम बनवला. ज्यांनी धावा जोडल्या, मोठा फटका नाही, दमले थकले परंतु लढत राहिले, धावत राहिले. हाही फटका चांगला. याच धावा तुम्हाला विजय संपादन करतील. आपण पाहतोय जय हनुमान प्रसन्न संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हा शेवटचा बॉल मात्र राहिला डॉट, आणि डॉट बॉलची सांगता झाली. आता मात्र धावा उरलेत त्या 3. 6 बॉल 3 धावा. 6 बॉल 3. DJ ठोक.
बँजोचं आगमन होतोय. पाणी पाणी घेऊन जा मैदानामध्ये. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 40+ ची मेगा फायनल होतीये. यानंतर रेग्युलरची फायनल. प्रिश म्युझिकल बीट्स स्पॉन्सर बाय आशिष पाटील. चला केला स्पॉन्सर. नाही सांगतात स्पॉन्सर नाही. प्रिश म्युझिकल बीट लगेच स्पॉन्सर केला. स्पॉन्सर नाही. छोट्याचं काम खूप छान राहिलंय. छोट्याचं नाव सांगा कोणतरी. गावातला बॉलरचं नाव माहित नाही आहे ना बघा. शिवम. हा आता मस्त आयडिया केली. पाणीवाला मुलाला तिकडेच ठेवलं. क्या बात. 4 धावा. 3 पाहिजेत ना. 6 बॉल 3 होते. आता मात्र 6 बॉल मधला 1 बॉल ट्रॅव्हल झाला. 3 बॉल. पहा हा तरुण मुलगा, छोटा मुलगा फिरकीची जादूगरी दाखवतोय. 5 बॉल मध्ये 3 रोखल्या जातील का. चांगला फिरतोय बॉल. छोटा हात बॉल चांगला फिरवतोय. रोखून धरलाय शिवम न मात्र रोखलं. बॉल घरकण फिरतोय आणि स्ट्राईक वर फलंदाज उभे आहेत. महेश डोंगरे यांना मात्र 2 बॉल लागू पाहिजे. डॉट टाकलेत. 3 धावांची गरज 4 बॉल मध्ये. तिसराही डॉट बॉल. डाव्या हाताचा हा नॅचरल स्विंग. मात्र महेश डोंगरेंकडे उत्तर नाही. आता वातावरण टाईट बनला. अचानक टाईट बनला वातावरण. शिवमने हवा भरली या सामन्यामध्ये. टाईट बनलाय. टाईट. 6 मध्ये 3 होते. आता 3 मध्ये 3 राहिल्या. वाह शिवमची काय सुंदर गोलंदाजी. कवी तारेकर यांनी आज पैसे बरसात केले. जर आऊट घेतला नाही बॉलवर तर 500 रुपयाची बक्षीस होती. इथे 2 धावा धावाव्या लागतील अन्यथा त्रास होईल नंतर. लाव बाबू लाव. धावा पळा. काय होईल ते बघू. या परत या. 2 धावा कंप्लीट. तिसरे रन नाही कंप्लीट करू शकला. परंतु स्कोर इज लेवल. परंतु स्कोर लेवलचा प्रश्न नाहीये. उरलेत बॉल 2 आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. 2 बॉल 1. 2 बॉल 1. दोन बॉल 1. हा छोट्याला पण तिकड ठेवा. कंपल्सरी चेसिंग आहे. स्कोर लेवल झाला. 1 रनची गरज आहे. मारला. लागला बॅटला की रन होणार आणि ती रन झाली आहे. वा रे वा. मोठ्यांपेक्षा छोट्यांचा आक्रोश पहा. इथे मात्र पाहतोय जे हनुमान प्रसन्न संघ 40+ चॅम्पियन